नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. बरोबर. तर आज कोणाकोणाला हप्ता आला आहे मला जरा कमेंट करून सांगा बरं. आज सगळ्यांना हप्ता मिळाला का? 15 जुलैला साधारण सकाळी 12:30 वाजता वगैरे हे वितरण सुरू झालं. त्याच्या अगोदर आपण सरकारला विनंतीचे व्हिडिओ सगळ्या सोशल मीडिया अकाउंटला केले होते. बरोबर. तर त्या पद्धतीने आपल्या सरकारने आज जे आहे ते वितरण सुरू केलेलं आहे. आज 15 जुलै आहे. साधारण आपलं हे 15 जुलैचं वितरण जे आहे ना ते खूप खूप फास्ट सुरू आहे. आणि हे वितरण जे आहे ते आज सर्व जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. फक्त आता काही जिल्ह्यामध्ये झालं नसेल, काही विभागात झालं नसेल, तर ते उद्या होईल. तर उद्या पण आपला सकाळी सकाळी तुमच्यासाठी व्हिडिओ येणार आहे. आता तुम्हाला आज कोणाकोणाला हप्ता आलाय मला आज सर्व महिलांनी कमेंट करा की आज कोणाकोणाला हप्ता आलाय, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या विभागामध्ये हप्ता आलाय. बरोबर. या सगळ्या कमेंट करा. आता या व्हिडिओमध्ये अजून पुढची माहिती अशी देणार आहे. बऱ्याच महिला कमेंट करतायत हप्ता येत नाही ताई, हप्ता येत नाही ताई. तर मला अजून एक गोष्ट त्यामध्ये तुम्हाला सांगायची आहे, ती नेहमी माझ्याकडनं कधी कधी राहून जाते. मगाशी मी लाईव्ह मध्ये आज सकाळच्या दुपारच्या लाईव्ह मध्ये सांगितली बघा मी ती, की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात पण तुम्हाला मेसेज येत नाही, त्यामुळे तुम्हाला कळत नाही की हप्ता आला का नाही. त्यामुळे एकदा गुगल पे, फोन पे, बँकेचा ऍप चेक करा, बँकेत चेक करा. तुम्हाला जसं शक्य असेल तसं चेक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का. बरोबर. तुम्हाला कळेल हप्ता आला का नाही. आला नसेल तर उद्या येईल. बाकी अपडेट तुम्हाला रोजच देत आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे की बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की अजून ताई 2 महिने, 4 महिने, 5 महिने, 1 वर्ष झालं हप्ता येत नाही. ह्याच्यामध्ये बघा बऱ्याच महिला असं म्हणतात की ताई मी पात्र आहे पण हप्ता येत नाही. आता या ठिकाणी खूप महत्वाची माहिती देणार आहे, लक्षात घ्या. तुमच्या बँकेची अकाउंटची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का चेक करा जरा. जर बँकेची जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल ना, कारण हे पैसे आपल्याला आता बँकेच्या डीबीटी ऍक्टिव्ह असेल म्हणजे डीबीटीच्या अंतर्गतच सरकारकडून आपल्याला आता पैसे येणार आहेत, अन्यथा येणार नाही. त्यामुळे एकदा बँकेची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का चेक करून घ्या. जर ती इनऍक्टिव्ह झाली असेल, बंद झाली असेल, तरीही तुम्हाला पैसे येत नाहीत. त्यामुळे ते पण एकदा चेक करा. कसं होतं ना, नवीन नवीन महिला येत आहेत आपल्या चॅनलवरती, त्यांना समजत नाहीये की त्यांना हप्ता काय येत नाही. म्हणून ही माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि म्हणून सांगत असते बघा, या व्हिडिओला शेअर करा. आपल्यासारखी माहिती कोणीच देत नाही. आपली पाहून देतात पण आपल्यासारखी माहिती कोणीच देत नाही. त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत तुमच्या माध्यमातून तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल. कारण तुम्ही जर एखाद्या महिलेला ही लिंक शेअर केली तर तिला जर हप्ता चालू झाला तर ती तुम्हालाच म्हणणार ना की बाई तू लिंक पाठवली म्हणून मला हप्ता चालू झाला, मी त्याच्या पद्धतीने सगळी प्रक्रिया केली. बरोबर. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळू दे, पण कमीत कमी लिंक पाठवा. बऱ्याच महिलांना अडचण येईल. जसं जसं मी त्यांच्यापर्यंत पोहोचते तसं तसं त्या मला आता कनेक्ट होऊन प्रश्न विचारतायत. तरी काळजी करू नका. जून महिन्याचा हप्ता कुणाला आला मला सांगा कमेंट करून. आज आला नसेल हप्ता तर उद्या येईल. मागच्या वेळेस तर हे वितरण 1:30-2 पर्यंत चालू होतं रात्रीचं. बरोबर. आता बघू हे वितरण किती वाजेपर्यंत आज चालू राहत आहे. पण आज खूप फास्ट वितरण झालेलं आहे. आणि परत एकदा सरकारचे धन्यवाद, दोन्ही लाडक्या भावांचे धन्यवाद की त्यांनी हे वितरण आज 15 जुलैला चालू केलेलं आहे. अशाच पद्धतीने सर्व पात्र लाभार्थी महिलांना हप्ता मिळो हीच आपल्याकडनं इच्छा पण आहे आणि हेच आपले प्रयत्न असतील. आपले सरकार प्रयत्नशील आहे आणि मी सुद्धा असंच प्रयत्नशील आहे आपल्या सगळ्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून की तुम्हाला हा हप्ता मिळावा. बरोबर. जेवढ्याही पात्र महिला आहेत त्यांना हा हप्ता मिळावा. तर आता मला कमेंट करून सांगा बरं, कोणाकोणाला हप्ता आला आणि आनंद झाला का. तुम्हाला हप्ता मिळाला की मला आनंद होतो हे तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे. बरोबर. चला तर मग आता नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. हे का करायचं, कारण ह्याला 1ही रुपया लागत नाही. ही माहिती मी सगळी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देते. तुम्ही एवढं करू शकता ना. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.